अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. 10 जुलै 2025 रोजी वार गुरुवार आणि त्या दिवशी आहे गुरुपौर्णिमा आणि आपल्याला आपले स्वामी महाराजांची सेवा करायची आहे. आपले स्वामी महाराज हे आपले गुरु आहेत आणि गुरुची सेवा आपल्याला करायची आहे. आणि कोणती सेवा करायची स्वामींची तेच मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगणार आहे. आपल्याला स्वामी महाराजांची 21 दिवसाची सेवा करायची आहे. 20 जून ते 10 जुलै. 10 जुलैला आहे गुरुपौर्णिमा आणि त्या दिवशी 21 दिवस होतात आणि 21 दिवसाची आम्हाला स्वामींची सेवा करायची आहे. तर ती स्वामींची सेवा कोणती तेच मी आता तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही रोज स्वामींचा तारक मंत्र म्हणू शकता 11 वेळा. 11 वेळा जपमाळ करू शकता किंवा श्री स्वामी चरित्र सारामृतचे पठण करू शकता. म्हणजे त्या बुकमध्ये त्या ग्रंथामध्ये 21 अध्याय असतात. ते तुम्हाला रोज पूर्ण 21 अध्याय वाचायचे आहेत. म्हणजे एका बैठकीमध्ये पूर्ण 21 अध्याय कंप्लीट करायचे तुम्हाला आणि असं तुम्हाला 21 दिवस करायचे म्हणजे तुमचे 21 अध्याय पूर्ण होतील. असं नाही की रोज तुम्ही एक अध्याय वाचणार म्हणजे 21 दिवसापर्यंत 21 होणार. त्याला पूर्ण एक ग्रंथ म्हणतात असं नाही होणार. रोज तुम्हाला ते पूर्ण पुस्तक वाचायचं आहे तरच तुमचा एक अध्याय कंप्लीट होणार, म्हणजे एक पारायण कंप्लीट होणार. असे तुम्हाला 10 जुलैपर्यंत 21 अध्याय कंप्लीट करायचे आहेत. 21 अध्याय म्हणजे 21 पारायण कंप्लीट करायचे आहेत. 10 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. त्या दिवशी तुमचे 21 पारायण कंप्लीट होतील. तुम्ही ही पण सेवा करू शकता किंवा जपमाळ मी तुम्हाला सांगितलेलं आहेच. श्री स्वामी समर्थ ही 11 माळी करायचं आहे. आणि तारक मंत्र स्वामीचा तर तो सगळ्यांना माहिती असेल तरी तो अशक्य ही शक्य करतील स्वामी हा तारक मंत्र पण आहे, तो पण करू शकता तुम्ही. या 3 सेवा तुम्ही स्वामींच्या करून बघा. तुमची ज्या काही इच्छा आहेत त्या नक्कीच स्वामी महाराज पूर्ण करतील आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असाच राहू दे हीच स्वामी महाराजांच्याकडे प्रार्थना करते. या 3 सेवा केल्यात तर तुमचं आयुष्य सोन्याहून पिवळं होईल. आणि या 3 सेवा करायला 1.5 ते 2 तास लागतात आणि तुम्ही दिवसभरामध्ये कधी पण तुम्ही सेवा करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 या टाईममध्ये सेवा करू नका. तुम्हाला जर ह्या 3 सेवा करणं पॉसिबल नाही तर तुम्ही त्यातली कोणतीही एक सेवा करू शकता. 21 दिवस म्हणजे ग्रंथ वाचू शकता, जपमाळ करू शकता किंवा तारक मंत्र बोलू शकता. यातली कोणतीही सेवा तुम्ही करू शकता 21 दिवस. पण कोणती ना कोणती तरी तुम्ही सेवा करा आणि एकदा सेवा करून पहा स्वामी महाराजांची. स्वामी महाराज आपल्यासाठी काय काय करू शकतात आणि तुम्ही स्वामी महाराजांसाठी आणि आपण स्वामी महाराजांसाठी काय केलं पाहिजेत तुम्हाला नक्कीच जाणीव होईल त्याची. एकदाच फक्त करून बघा सेवा आणि नक्कीच मला कमेंट करा. तुम्ही जर सेवा केली आणि त्याचा तुम्हाला अनुभव आला तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि ही सेवा करताना तुम्हाला कोणतीही मांडणी करायची गरज नाही आहे. तुमच्याकडे स्वामींचं पुस्तक असेल ना पुस्तक पाहिजेत, नसेल तर तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता. PDF ऑनलाईन भेटते. आणि देवघर आहे आपलं, स्वामींचा फोटो असेल त्याच्यामध्ये तर ते फक्त देवघरासमोर बसायचं आहे आपल्याला. अगरबत्ती, दिवा, फुलं वगैरे देवाला वाहायची आहेत आणि तिथंच हे पुस्तक ग्रंथ वाचायचं आहे. आणि अशी कोणती घट किंवा असं पूजा मांडण्याशी कोणती दुसरं काहीच करायचं नाही. असं तुम्ही रोज करू शकता आणि 21 दिवसापर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता स्वामी महाराजांची. जे स्वामी भक्त आहेत त्यांनी स्वामी महाराजांनी अजून आपल्याला काहीतरी द्यावे म्हणून सेवा करू नका, तर स्वामी महाराजांनी आपल्याला खूप काही दिलेलं आहे म्हणून सेवा करा. महाराजांच्या या सेवा करा. खरंच तुम्हाला खूप छान असे अनुभव येतील आणि अनुभव आला तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.